नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात डासच काय तर दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे निर्माण होणारे कीटक देखील सापडत नाहीत। या गावात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण देखील सापडत नाहीत। पहा एआय न्यूजचा विशेष रिपोर्ट। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील हे गाव, या गावाची संख्या जेमतेम 700च्या जवळपास। या गावाला 2007 मध्ये शासनाचा आदर्श गाव पुरस्कार मिळाला। हे गाव सन्मान योग्य आहे हे गावाने सिद्ध करून दाखविलंय। टेंभुर्णी हे गाव 1954च्या पुरानंतर या ठिकाणी पुनर्वसित झालेल्या गावाला पूर्वीपेक्षा अगदी कमी जागा मिळाली, तरी देखील आम्ही ऍडजस्ट करून या गावात राहू लागलो, अशी गावकऱ्यांची व्यथा। पूर्वीपासूनच गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य, गावात बोरवेल खोदल्या तरी त्या कोरड्यात जायच्या, दूरवरून पाणी आणावं लागायचं। 1986-87च्या दरम्यान गावातला एक तरुण इंजिनियर झाला। तो गावाचा पहिला उच्च शिक्षित, खूप प्रयत्न करून देखील त्याला नोकरी लागली नव्हती, कारण तेव्हाचं झिरो बजेट आडवं आलं। शेवटी गावातच राहून विकास कामांना जुंपण्याची त्यानं प्रतीक्षा केली। तो तरुण म्हणजेच गावाचे सरपंच प्रल्हाद पाटील। गेल्या 20 वर्षांपासून निर्विवादपणे ते गावासाठी राबत आहेत। गाव स्वच्छ ठेवण्याचा पहिला संकल्प त्यांनी केला। प्रत्येक घराच्या स्वच्छालयातून वाहणारं पाणी हे कळीचा विषय होता। पाटलांनी रोज खड्ड्यांबद्दल खूप वाचलं होतं। त्यांनी हा प्रयोग राबविला, मात्र काही दिवसांनी रोज खड्डे भरले आणि पुन्हा दुर्गंधी। त्यावर पाटलांनी नवीन शक्कल लढवली, संशोधन केलं असं म्हटलं तरी चालेल। त्यामुळेच हा प्रश्न कायमचा सुटला। शोष खड्डा किंवा मॅजिक पीट मध्ये 4x4 वर्तुळाकार खड्डा घेऊन त्यात सिमेंटची टाकी बसवतात। टाकीच्या आजूबाजूचा भाग वीट आणि दगडांनी बॅरल केला जातो। यानंतर स्वच्छालयाचा पाईप टाकीत सोडून ती बंद केली जाते आणि त्यावरून मातीचा थर दिला जातो। टाकीच्या वरच्या बाजूला छिद्र असल्याने पाणी त्याद्वारे जमिनीत मुरतं। यानंतर हा गाळ खाली जाऊन बसतो आणि दर 3 ते 4 वर्षांनी टाकी स्वच्छ केली जाते। अत्यंत कमी खर्चात खूप मोठा परिणाम या शोष खड्डा म्हणजेच मॅजिक पीट मुळे झालाय। गेल्या 6 वर्षांपासून स्वच्छालयाच्या पाण्याचा थेंब देखील रस्त्यावर आलेला नाही। आज प्रत्येक कुटुंबानं नव्या पद्धतीचे शोष खड्डे करून अख्खं गाव गटारमुक्त केलंय। गाव गटारमुक्त झाल्यानं या ठिकाणी डासांची उत्पत्तीच होत नाही। वो जो कैसे है, डास बढ़ने के जो ये है, जो गंदा पानी कहाँ टीवी जमा होना, रास्ते पे आना, उसकी वजह से मच्छरों की पैदाश बढ़ती है। उसके वजह से मच्छरों से फैलने वाले जो आजार है, डेंगू है, उसमें मलेरिया है, फाइलेरिया है, वो बढ़ते। तो वहाँ पे जो पानी का उन्होंने ये किया है, तो उसकी वजह से वो पानी ऊपर कहाँ भी जमा नहीं होता, वो ज़मीन में ये हो जाता, डिस्पोजल हो जाता। तो उसकी वजह से मच्छर को वो डालने को, उसकी संख्या बढ़ाने को ये नहीं मिल रहा है। उसकी वजह से क्या हो गया कि जो मच्छर पैदाश होने की जो चेन रही थी वो टूट गई, तो उसकी वजह से वहाँ पे मच्छर नहीं है, तो उसकी वजह से जो फैलने वाले आजार है वो नहीं है। पिछले 10 सालों से वहाँ कभी कोई 7 रोग और डेंगू की साथ है, 1-2 गए, कुछ ऐसी जरूरत ही नहीं पड़ी। 10 साल से कोई साथ नहीं, कुछ भी नहीं। सरपंच प्रल्हाद पाटील हे सांगतात की साऱ्या गावाला यासाठी राजी करणं खूप अवघड काम होतं। आधी मी माझ्या घरी हा प्रयोग केला, तरीही आमच्या भिंतीत पाणी मुरलं, घर पडेल अशी भीती व्यक्त केली जायची। मात्र माझ्या प्रयोगाला काही काळ लोटल्यानंतर लोकांना अखेर पटलं आणि त्यांनी देखील स्वखर्चाने हा प्रयोग राबविला। ये हमारे महाराष्ट्र शासन का संत गाड़ी बाबा ग्राम स्वच्छता अभियान 2002 में चालू हुआ है। वो अभियान में हमने हमारे गांव में उसमें भाग ले लिया। जब से 2002 के से लेके 2004 तक हमारे गांव में हमने हगंदरी मुक्ति के साथ ये गटार मुक्ति का भी निर्णय ले लिया। और उस टाइम पे गवर्नमेंट का कोई भी अनुदान इसको नहीं था, तो ये काम तो करना है, फिर कैसे करना। तो इसके लिए हमने गांव वालों से मदद ले ली। सब गांव में गांधी जी के प्रिंसिपल, बापू जी के प्रिंसिपल से हमने लोकसभा श्रमदान ये करके ये पूरा काम शौचालय और ये गटार मुक्ति का काम किया।
इसका फायदा ऐसा हो गया, ये गटार मुक्ति होने से खुले पे पानी नहीं आया, गांव में नहीं रहा। खुले पे पानी नहीं रहने की वजह से जो डास की जो रिप्रोडक्शन होता है, डास की जो मच्छर की जो उत्पत्ति होती है वो वहाँ से बंद हो गई और डास कम होने लगे। और ये पूरा काम होने के बाद 5 में पूरे डास हमारे गांव में से चले गए। और उसका एक फ़ायदा ऐसा हो गया, दुर्गंधी कम हो गई, मलेरिया, चिकनगुनिया, डेंगू जैसे आजार हमारे गांव में से कम हो गए। हमारा गांव पूरा टोटल ड्राय हो गया। डासांना गावातून पिटाळणं हा चमत्कारच नव्हे का, त्याचे इतरही अनेक फायदे गावाला झालेत। डासजन्य आजार संपले, गावाला गटारीची गरज उरली नाही आणि जमिनीत पाणी मुरल्यामुळं गावातल्या कुंपनलिका आणि विहिरींनाही पाणी आलं। पानी का वाटर लेवल बढ़ने लगा, ये पूरा पानी जमीन में जा रहा। अभी हमारे गांव की लोक संख्या करीब 1000 है, तो एक आदमी अगर रोज 40 लीटर पानी यूज करता है तो 40,000 लीटर पानी पर डे हमारा जमीन में जा रहा है। तो इससे जमीन का हमारा वाटर लेवल भी बढ़ रहा है, हमारी सेहत भी अच्छी है और ये गांव के लिए बहुत ही अच्छा है। तो इसमें गवर्नमेंट ने हमको अभी तक, महाराष्ट्र गवर्नमेंट ने तो हमको दिया तो नहीं कुछ, लेकिन हमारा लेके गए। 2008 पासून गावात टँकर सुरू होते, मात्र 2013 पासून त्याची गरजच संपली। अनेक चमत्कारवर चमत्कार एक आधुनिक शोष खड्ड्यानं केला। प्रल्हाद पाटील यांचा हा प्रयोग हिमायतनगर, हदगाव, भोकर, लोहा यासारख्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये केला जातोय। बाहर का पानी जो आता था उसकी घान रास्ते में ऐसी थी कि घान चलना नहीं आता था। अब गांव साफ हो गया, नाले का वीर का पानी बढ़ गया और गांव में पानी, रास्ते में पानी नहीं है, खड्डे से मतलब इसका है, खड्डे से गांव स्वच्छ साफ हो गया। या गावाचे योग्य नियोजन पाहून नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांनी या योजनेचं अनुकरण करत नांदेड जिल्ह्यातील भालकी, कारवाडी, लहान तांडा, अमदारी, टेंभुर्णी, मोरगाव, मरडगा आणि माहूर तालुक्यातील लांजी यासारख्या अनेक गावांची पाहणी केल्यानंतर कळालं की प्रत्येक गावाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती, पण एक समान धागा होता। प्रत्येक घराचं स्वच्छालय शोण खड्ड्यांना जोडलेलं होतं। घराचे सांडपाणी जमिनीत मुरल्यानं बोरवेल आणि विहिरींचंही पाणी वाढलं खरं, पण ते कितपत पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य आहे असा प्रश्न अर्थातच पडला। ही शंका दूर करण्यासाठी नांदेडच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने पाण्याच्या संपूर्ण चाचण्या करून घेतल्या असता त्यांनीही आश्चर्याने सांगितलं, हे पाणी केवळ वापरण्यायोग्यच नव्हे तर पिण्यायोग्य देखील आहे। या योजनेला यशस्वी करण्यासाठी अभिमन्यू काळे यांनी जीवाचे रान करत मॅजिक पीट्सचे सादरीकरण दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी केलं। सर्वांनाच हे पटायचं, मात्र त्यावर कोणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं अशी खंत आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी आणि अनेक अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन गावाची पाहणी केली असता तरी देखील त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। अखेर काळे यांच्या अथक प्रयत्नाने या योजनेचा सहभाग महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये करण्यात आला। या शासकीय योजनेने 2000 रुपये मदत देऊ केल्याने आता मोठा प्रतिसाद या योजनेला मिळत आहे। योजनेची केंद्रीय ग्राम विकास खात्याने दखल घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अशा योजना राबविता येईल याचे प्रयत्न करत आहेत। ही योजना सुरुवातीला नांदेड जिल्ह्यात झाली, त्यामुळे योजनेला टेंभुर्णी पॅटर्न असं नाव द्यावं ही गावकऱ्यांची इच्छा आहे। ये पहले हमारे जिला परिषद के सब लोग यहाँ पर आए 2014 में और इन्होंने बोले कि ये पैटर्न हम पूरे जिले में टेंभुर्णी पैटर्न से नांदेड़ जिले में चले गए। बाद में गवर्नमेंट के सामने जब गया तो गवर्नमेंट ने इसको नांदेड़ पैटर्न करके नाम दे दिया। अभी हमारी यही गवर्नमेंट से अपील है, महाराष्ट्र गवर्नमेंट से, ग्रामीण विकास मंत्रालय से हमारी यही अपील है कि इसका नाम जो पहले काम किया, बापूजी के प्रिंसिपल पे काम किया, लोकसभा श्रमदान के प्रिंसिपल पे हमने ये काम किया, तो इसका नाम टेंभुर्णी पैटर्न ही रहना चाहिए। और ये पूरे महाराष्ट्र के लिए और हमारे देश के लिए बहुत काफ़ी और फायदेमंद ये पैटर्न है। और इससे सब बीमारियां जैसे आजकल मलेरिया, जो मच्छर से जो भी बीमारियां होती है वो बीमारी पूरी तरह कम हो जाती है और जमीन का वाटर लेवल भी बढ़ता है। म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल, या म्हणीचा खरा अर्थ हे नांदेड जिल्ह्याने दाखवून दिलंय। ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव व्ही गिरीराज यांनी डासमुक्त गावाचा नुकताच दौरा केला। नांदेड पॅटर्नची खबर केंद्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री
राव वीरेंद्र सिंह यांना कळाली। त्यांनी हरियाणा सरकारला योजनेची पाहणी करण्याची सूचना केली। त्यानुसार हरियाणाचे मुख्य अतिरिक्त सचिव नवराज सिंधू यांच्या समोर अभिमन्यू काळे यांनी सादरीकरण केल्यानंतर त्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ नुकतेच नांदेड भेटीवर आले होते। त्यांनी देखील या योजनेचं कौतुक केलं। नांदेडहून नरेश तुप्तेवार, AIN न्यूज नांदेड।